जीवाचं दान माझ्या भीमान केलं, झिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. दरबारी अशी केली या कारागिरी, लोकशाहीचा तुरा लिहून आपल्या शिरी. राज दरबारी अशी केली या कारागिरी, लोकशाहीचा तुरा लिहून आपल्या शिरी. कायद्याचं कार्य महान, कायद्याचं कार्य महान माझ्या भीमान केलं, झिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. प्राज्ञेश अमरावती
DJ Pradnesh Amravati. It's DJ Pradnesh Amravati. It's DJ Pradnesh Amravati. त्यांनी आस्थापनामध्ये 2019 साली ते एमटीएनएलमध्ये सर्व्हिसला लागले आणि त्यांनी एकूण 42 वर्ष सर्व्हिस केली. म्हणजे जवळजवळ अर्धा आयुष्य त्यांनी सर्व्हिसमध्ये घालवले. म्हणूनच एवढा मोठा परिवार बुजवला आहे असं म्हणायला हरकत नाही. आमच्या आस्थापनाचे उपप्रबंधक श्री गुप्ता सर यांच्या हस्ते त्यांना आस्थापनामध्ये काम केल्यानंतर एक सर्टिफिकेट दिलं जातं. ते त्यांच्या हस्ते त्यांना बहाल करण्यात येईल. आणि आमच्या ऑफिसमध्ये एक प्रथा आहे की आम्ही कर्मचारी मिळून जे रिटायर होतात त्यांना एक पुन्हा फुलाची पाकळी त्यांना मेमोंटो देतील. डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिस केल्याबद्दल डिपार्टमेंटकडून त्यांना एक मेमोंटो दिला जातो. तो गुप्ता साहेबांच्या हस्ते दिला जाईल. राहुल सर आणि गुप्ता साहेब त्यांना मेमोंटो देत आहेत. थँक्यू सर. आता आमच्या आस्थापनामध्ये एक प्रकार आहे की आम्ही जे रिटायर होतात कर्मचारी त्यांना आमच्या वतीने फुलाची पाकळी म्हणून काही गिफ्ट देतो किंवा आमची आठवण राहते त्यांना रिटायर झाल्यानंतर. म्हणून ती एक गिफ्ट आहे फुलाची पाकळी. तिसरी खंडागळे यांच्या हस्ते सफारी ड्रेस दाभाडे साहेबांना दिलं जातील. खंडागळे सर त्यांचा सत्कार करताय. फुलाची पाकळी देऊन सफारी अर्पण करताय. तसेच आम्ही फक्त सफारी देऊन थांबत नाही तर आम्हाला अजूनही काहीतरी त्यांना द्यावं वाटतं. कारण आतापर्यंत ते घड्याळाच्या ताल्यावर चालत आलेले असतात. परंतु आता त्यांना उद्यापासून नोकरीवर यायचं नाहीये. त्यांचे पण असं करून चालणार नाही. घड्याळाची गरज लागणारच आहे. जर जोपर्यंत तुम्ही घड्याळाच्या ताल्यावर चालणार तोपर्यंत एकदम तब्येत तुमची तंदुरुस्त राहील. म्हणून आम्ही घड्याळ टायटनचं घड्याळ महेश कुर्तळकर यांच्या हस्ते त्यांना देण्याचा
जावई देवेंद्र सोनवणे त्याचा सत्कार आमचे सावंत साहेब करतील. सावंत साहेब दीपक लिहिणार यांचा सत्कार दीपक लिहिणार. तसेच त्यांचा मुलगा पण इकडे आलेला आहे. मुलांचा सत्कार साहेब करतायत. राजेंद्र दाभाडे मूळ रूप किंवा मूळ प्रतिनिधी कोण असेल तर त्यांचा सत्कारही आपण करणार आहोत. त्यांचे सासू आणि सासरेही आपल्याकडे आलेले आहेत. ते खूप भाग्यवान आहेत. मुलाचा संसार जेव्हा सुखरूप होतो की मुलगी त्यांना अनुरूप मिळते. त्यांची मिसेस एकदम अनुरूप असल्यामुळे ते एवढे संसार पुरवू शकले, नोकरी करू शकले. म्हणून त्यांचे आई वडील आले. त्यांचाही सत्कार आपण आमच्या एमकेच्या वतीने करत आहोत. सावंतसाहेबांच्या आम्हाला थोडं आधी कल्पना असते तर आम्ही अजून काहीतरी अरेंज केलं असतं, पण वेळेवर आम्हाला माहीत झाल्यामुळे. हॅलो, सत्कार समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे आपल्या डिपार्टमेंटच्या वतीने. पण त्यांचे मित्रमंडळी कोणी इकडे आले असतील तर त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ काय द्यायचे त्यांनी द्यावं. कोण येते त्यांचं? पाटील साहेब त्यांचा सत्कार करतायत. पाटील सर दाभाडे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतात. पाटील साहेब टेस्टूम मधील त्यांचा मित्र परिवार पाटील सर. पवारे साहेब आलेले एपीएमसी डिव्हिजन मधून त्यांच्या हातात सत्कार होतोय. पवारे साहेब सतीश चव्हाण त्यांच्या भाईच्या नावावर आले. बघा, जावई, भाईच्या जावई, सासू सासरे, बहिणी, किती मोठा परिवार आहे. नातवंड खरंच मोकळे आहे की नाही हे सगळं. सतीश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार. नालंदा मुखर्जी काकोडे तुझे आलेले आहेत. त्यांचा सत्कार करायचा. चाल आणि पुष्पगुच्छ त्यांचा सत्कार करतायत. काकोडेवर काही मित्रमंडळी आहेत त्यांचे. देते सगळे नेते मंडळी आहेत. त्यांनी मला सांगितलं, सॉरी मला ओळख करून नाही देता आली. वामनराव घोरपडे त्यांचा सत्कार करताय. शाहीर वामनराव घोरपडे कामोडे येऊन आलेले आहेत. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतायत.
शिवार, गौतम कांबळे, त्यांची भाजी त्यांचा सत्कार करण्यासाठी आली आहे. भाजी सुरेखा, रेखा छोटी मुलगी त्यांची आम्रपाली आणि दीपक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय. आम्रपाली आणि दीपक. आता मी नाव घेतलेले सगळे आले का? रवींद्र कांबळे, आरपीआयचे अध्यक्ष यांचा सत्कार होतो. रवींद्र कांबळे, चौधरी साहेबांचा सत्कार करताय. सतीश चव्हाण, मंगेश दिवाण, मारुती कांबळे यानंतर सतीश चव्हाण, सुभाष शिवाळे, गौतम कांबळे त्यांचा सत्कार करतायत. चाल देऊन सुभाष शिवाळे यांचा सत्कार होतोय. भगवान मगरे यांचा सत्कार करताय. भगवान मगरे, शाहीर घोरपडे यांनी स्टेजवर यायचे, त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. व्यवस्थित करून
नमस्ते। अनिल मस्के आणि मनीषा मस्के सत्कार करतायत। और कोई एक क्या नाम है? अंकुश बावले अभी पगारे हमारे साहब का सत्कार कर रहे हैं। नहीं ठीक है। साथियों, अभी हमारे दबाड़े साहब हमारे खास मित्र और यहाँ MTNL के कर्मचारी, यहाँ के मंडल अभियंता श्री सावंत साहब, उनका सत्कार करने जा रहे हैं। और सत्कार करने पर आप लोग जरा जोरदार तालियां बजाइए। साथियों, उसके बाद हमारे यहाँ के उप मंडल अभियंता गुप्ता साहब, इनका भी सत्कार दबाड़े साहब कर रहे हैं। आप सभी लोग जोरदार स्वागत करिए। धन्यवाद साथियों। और कोई है? मेरे चलेगा, मैं तो सबका हो गया ना सबका। साथियों, आज के प्रमुख अतिथि हमारे दबाड़े साहब और मिसेस दबाड़े और यहाँ पर आए हुए उनके सभी सदस्य, रिश्तेदार और जो उनके परिवार के लोग हैं, आप लोग यहाँ आए उसके लिए आप सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। और MTNL अपने MTNL वासी डिवीजन की तरफ से भी आप लोगों को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। साथियों, अभी हमारे साथ में दबाड़े साहब काफी समय तक अपना समय दिया है MTNL को और अपना जो कार्य का निर्वहन बहुत अच्छे तरीके से किया है। जो भी काम इनको दिया जाता था वो काम बड़े निष्ठा और कर्तव्यता से साथ अपना काम पूरा करते थे। कोई भी फॉल्ट, कोई भी जगह जहाँ भी काम इनको दिया जाता था, ये बेचारे काम करके MTNL का नाम आगे किया, रोशन किया। तो साथियों, जो भी हमारे इनके परिवार के लिए लोग आए हैं उनको भी मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। और आज से हम लोगों की जिम्मेदारी खत्म हो रही है। अब आप लोगों की जिम्मेदारी है दबाड़े साहब को संभालने का, क्योंकि आज तक इन्होंने संभाला आपको। जितने भी परिवार के लोग हैं सबको दबाड़े साहब ने संभाला है। तो अब आज के बाद रिटायर होने के बाद आप लोगों की जिम्मेदारी है कि इनको कुछ कमी नहीं होना चाहिए। तो साथियों, यही हमारा आप लोगों से रिक्वेस्ट है। और दबाड़े साहब के बारे में बहुत कुछ बोलना है, समय बहुत ज्यादा हो गया है क्योंकि 1:45 बजने जा रहा है। हम लोग तो सोचा प्रोग्राम जल्दी समय शुरू होगा तो हम लोग कम से कम बहुत सारे लोग वक्ता हैं यहाँ बोलने वाले। और मिसेस दबाड़े को भी मैं ये बोलना चाह रहा हूँ कि अब आपकी भी जिम्मेदारी है इनका ध्यान रखना। अगर हिंदी समझ रही है तो उतना ध्यान में रखिए। और मैं दबाड़े के बच्चे या परिवार को सबको बोल रहा हूँ कि हमारे MTNL के परिवार से अभी ये बिछुड़ रहे हैं। ये कार्यक्रम तो सबके लिए आता है। जो भी डिपार्टमेंट में आया है एक न एक दिन सबको रिटायरमेंट होना है। लेकिन हम लोगों को दुख भी है और खुशी भी है। खुशी इस बात की है कि बगैर कुछ गुनाह किए, बगैर कुछ मतलब ऐसा आरोप लगे, अच्छे से रिटायरमेंट हो रहे हैं। ये सबसे बड़ी अचीवमेंट है। ये इसके लिए हम बहुत बहुत दबाड़े को भी धन्यवाद देता हूं और आप लोगों को भी धन्यवाद देता हूं। और दबाड़े के जैसा कर्मठ हमारे जितने भी कर्मचारी हैं
इनसे सीख लें और इनके तरीके से अच्छे से, जैसा दबाड़े साहब ने हमारा एमटीएनएल का नाम रोशन किया है, वैसा आप लोग भी जो बचे हैं हमारे एमटीएनएल के कर्मचारी, उनसे भी मैं रिक्वेस्ट करता हूं कि ऐसा ही काम करिए, इनसे सीखिए। और आप सभी लोगों को एक बार और धन्यवाद देता हूं। और हमारे बीच में हमारे गुप्ता साहब हैं, ये दो शब्द बोलेंगे क्योंकि ये गुप्ता साहब और दबाड़े साहब का बहुत अच्छा कनेक्शन है और ये दोनों का बहुत आपसी तालमेल बहुत अच्छा था। तो गुप्ता साहब दो शब्द बोलेंगे, उसके बाद हमारे डीटी साहब बोलेंगे मंडल अभियंता, उसके बाद प्रोग्राम खत्म होगा। गुप्ता साहब बोलिए। दबाड़े साहब, मिसेज सावंत साहब, तिवारी जी और हमारे स्टाफ और बहुत सारे इनके जो रिलेटिव हैं, अतिथि हैं, तो सबको मेरे तरफ से धन्यवाद, क्योंकि उन्होंने अपना योगदान, अपना अमूल्य समय निकाल करके यहाँ पर आए। और दबाड़े जी के बारे में तिवारी जी ने जैसा बताया कि मैं भी कामोटे में रहता हूँ, ये भी कामोटे में रहते हैं, लेकिन काम करने का इनका एक तरीका अलग था। इनके पास केवल एक मेन बिल्डिंग थी, सेंट्रल फैसिलिटी बिल्डिंग थी, जिसमें से कम 350 या 400 लाइन होगी। और दूसरा एरिया था मुड़ी बाजार, इसमें से एपीएमसी का मसाला मार्केट, ABCDEF तक कितना था, तो कम से मिलाकर के 800 लाइन था। लेकिन जितना दिन थे कभी किसी कस्टमर का कंप्लेन नहीं आया, और जो भी इनको बोला जाता था या जो भी लीज लाइन सर्किट या जो भी था पार्ट, समय के अनुसार उन्होंने किया। और उनका भी डिपार्टमेंट के प्रति बहुत ही बड़ा योगदान है। मैं वैसे ही सभी स्टाफ से भी रिक्वेस्ट करता हूँ, क्योंकि अभी दिन पर दिन स्टाफ जो है कम होते जा रहे हैं, और आप लोग जो कंधा है और भी मजबूत करना है, क्योंकि ये और एक जिम्मेदारी उठाना है और हमको और अच्छी सर्विस देना है, क्योंकि दिन पर दिन स्टाफ कम होते जा रहे हैं और हमको उसी तरह से और भी मेहनत के साथ, लगन के साथ काम करना है। तो उन्होंने मेरे साथ कम से कम 4.5 साल इन्होंने गुजारा, कभी मौका भी नहीं दे शिकायत का। और भगवान से मैं इनका प्रार्थना करता हूँ कि इनको जो भावी बचा हुआ जो लाइफ है सब मतलब आराम से मंगलमय हो, सुखी रहे और निरोगी रहे। और इनके परिवार से भी निवेदन करता हूँ कि इन्होंने जो अपना अमूल्य योगदान दे करके आप लोगों को इतना लायक बनाया, तो आप लोग इनकी सेवा करें और इनका और भी जो है उम्र जो है कम से कम 40-50 साल और पेंशन लें। तो मैं आप लोगों से यही प्रार्थना करता हूँ कि उनका भगवान उनकी जो उम्र है और बढ़ाएं और देश की सेवा करें। त्यांचा नातू आहे, मला वाटतं नातू, त्याचा मुलगा, भाचे नातू आहे, भाचे नातू। सावंत साहेब 2 शब्द बोलतील। आजच्या समारंभाचे प्रमुख सत्कारमूर्ती श्री दाभाडे, व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी गुप्ता साहेब, तिवारी साहेब, शिंदे मॅडम आणि दाभाडे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे कामोट्यामधील RPIचे श्री रवींद्र कांबळे, मंगेश दिवाळ साहेब, शाहीर आमचे गोरपडे, तसेच त्यांचे इतर उपस्थित नातेवाईक, त्यांचे कुटुंबीय आणि सदस्य, नातेवाईक आणि सदस्य, आज खरं तर हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा क्षण आहे। ज्यावेळेला आपण सर्व्हिसला लागतोय त्यावेळेला एक दिवस आपल्याला रिटायर व्हायचं असतं। दाभाडेंचं विशेष कौतुक यासाठी आहे की ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये रिटायर होत आहेत। त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल आमचे गुप्ता साहेब, तिवारी साहेब यांनी अगोदर सांगितलेलंच आहे। मी इथे जॉईन केल्यापासून जवळ 8-9 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये मला त्यांना कोणती सूचना द्यावी लागली असं मला काही आठवत नाहीये। आता या रिटायरमेंटच्या कार्यक्रमानंतर म्हणजे MTNL मध्ये त्यांनी जवळजवळ 40 वर्ष सर्व्हिस केली, 38 वर्ष प्लॅनिंग, सिटी एक्सचेंज, अंधेरी, मांडवी, त्याच्यानंतर मला वाटतं 2010 पासून ते इथे वाशी येथे कार्यरत आहेत। त्यांनी MTNL ची केलेली सेवा
हे आम्ही कधी विसरू शकणार नाही. त्याच्यानंतर मी त्यांना हे पण आवाहन करू इच्छितो की MTNL ची सध्याची परिस्थिती हे आपण सगळेजण जाणतात. जेव्हा कधी MTNL ला तुमची गरज लागेल, आमच्या युनिटला तुमची कधी गरज लागेल, त्यावेळी आपण आम्हाला MTNL ला सहकार्य करावं, आपली उपस्थिती दाखवावी आणि आपलं जे उर्वरित सेवानिवृत्तीचं आयुष्य जे आहे ते अत्यंत सुखमय, आनंदाचं, निरोगी जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि 4 मुली, 1 मुलगा, 12 नातवंड, सासू सासरे अशा प्रचंड अशा परिवारामध्ये तुम्ही जाता तर खरोखर, आणि 6 बहिणी, तर खरोखर खूप चांगला परिवार आहे तुमचा. परिवारासोबत उर्वरित आयुष्य आनंदाने एन्जॉय करा आणि असंच हसतं खेळतं कुटुंब हे तुमचा आदर्श म्हणून बाकीचे पण घेतील. पुन्हा एकदा आपल्याला उर्वरित आयुष्य हे सुखाचे, समृद्धीचे जावो, आनंदाही जावो एवढी विनंती करून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेलो, रबाड़े साहब की बड़ी बहन ये सत्कार कर रही है, आप लोग जोरदार तालियां बजाइए. आइए मैडम, क्या नाम है आपका? अभी आप लोगों के सामने 2 शब्द आम्रपाली हैं, वो बोलने वाली हैं, आप लोग सुनिए. उपस्थित पाहुण्यांचे, जमलेल्या अपतेष्टांचे आणि मंचावर बसलेल्या प्रमुख पाहुणे म्हणजे माझ्या वडिलांचे, मुकुंदा वडे यांचे मी सगळ्यांचे स्वागत इथे करीत आहे. निरोपाचा क्षण नाही, निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छाचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. खरंच आहे, हा निरोपाचा क्षण जरी असला ना, पुढे आता पाऊल हे रेंगाळणारं आहे. इथे उभे असताना आम्हाला बरेच प्रश्न पडले. पप्पांविषयी काय बोलावं, काय सांगावं. सुरुवातीचा प्रवास आठवला, खडतर जीवन आठवलं, खड्डे खणताना हाताला पडलेले खडके आठवले. अरे किती हे आयुष्य कठीण होतं. कितीही सामर्थ्य झडताना पावलं पावली येणाऱ्या संकटांना मात करताना दिसणारे पप्पा मला आठवत होते. बोलायचं काय, 6 बहिणी, आई वडील, हा संघर्ष. तिथे उभे असताना सुरुवातीची पावलं, आई वडिलांची माया लवकरच निघाली. काय करावं, बहिणींची लग्न, त्यातही पंपांचं सहकार्य, येणारे जाणारे पाहुणे, त्यांचा आदर तिथ्य त्यांनी नियमितच केलं. म्हणजे कोणाला असं जाणवूच दिलं नाही. भरमसाठ वाटलेलं धान्य ओंजळ भरता होईना त्यांनी लोकांच्या पदरात टाकलं. आम्ही 4 लेकी असून सुद्धा आम्हाला अभिमान आहे माझ्या वडिलांचा. पावलं पावली त्यांनी आम्हाला क्षणोक्षणी सामर्थ्य दिले. वेळोवेळी उभं राहताना देखील, आज देखील आम्हाला कुणाशी बोलताना आमच्या पप्पांची भीती वाटते. नको पप्पा ओरडतील. आजही आम्हाला त्यांचा धाक आहे. माणसानं जसं द्यावं तसंच घ्यावं त्यांचा नियम आहे. एखाद्याने कठोर वागले तर तेही तेवढेच कठोरतेने तुम्हाला दिसतील आणि एखाद्याने प्रेमाने वागलात तर तेवढंच मातृत्व तुमच्या दान होईल. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. इथून पुढेही त्यांचं आयुष्य असं सुखात आनंदात जावं असंच आमच्या सगळ्यांची मनापासून विनंती आहे. आणि इथला सुखाचा प्रवास त्यांचा आनंदातही जाईल ही आमची आणि आमच्या सगळ्या मुलींतर्फे, मुलांतर्फे, नातवांतर्फे, इथल्या उपस्थित अपतेष्टांतर्फे मी त्यांना अशी विनंती करते की पुढील आयुष्य खरंच खरंच खूप आनंदात आणि सुखात आहे. आम्हाला माहिती आहे पप्पा गरीब असणारे नाहीयेत, कारण की कर्तृत्व त्यांच्या अंगातच आहे. अहो 60व्या वर्षी गाडी शिकणारे चालक आम्हाला कुठे दिसत नाही बघायला, पण आम्ही स्वाभिमानाने सांगतो माझे पप्पा गाडी चालवतात, माझे पप्पा रिक्षा चालवतात, माझे पप्पा आता बाईक चालवण्याचाही प्रयत्न करतात. इथे आम्हाला कुठे दिसत नाही.
अहो ही प्रेरणा येते तरी कुठून? ही प्रेरणा येते तरी कुठून? तो उपस्थित पाहुण्यांमधूनच ना. एकट्यानं घर चालवणं, संघर्ष करणं हे काही कामाचं नाहीये का? आजकाल आम्हाला गव्हर्नमेंटचे जॉब मिळत नाही. MTNL ने दिलेल्या सर्व्हिस बाबत आम्ही सगळेच त्याचे ऋणी आहोत की वेळोवेळी केलेले काम, पप्पांना त्याचे मिळालेले लाभ, यामुळे आम्ही आदरातिथ्य त्याचा आहोत. आणि आपल्याला माहीतच आहे ना, जेव्हा एखादा माणूस पुढे उभा असेल त्याच्या पाठोपाठ एखाद्या स्त्रीचा हात नेहमीच असतो. तसे आई माझी नेहमी पप्पाच्या मागे उभी होती. वेळोवेळी डब्बा देणं, उठवणं, हात जेव्हा खड्डे पडताना दुखत होते तेव्हा ते दाबणं ही माझी आईच करत होती. म्हणून इथून पुढेही त्यांचा प्रवास असाच आनंदीदायी जावं हीच आमची शुभेच्छा. थँक्यू. गौतम बुद्ध, राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मंचावर बसलेले वरील सामंत सर, गुप्ता सर, तिवारी सर, जाधव साहेब खाली आणि मॅडम, आज सर्व माझ्या निरोप समारंभाला आलात. मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि इथे तो भोजनाचा कार्यक्रम जेवणाचा ठेवला, सर्वांनी जेवून जावं अशी मी सर्वांना विनंती करीन आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. अभी आप सभी लोग, आप लोगों का खाना खाने का इंतजाम, भोजन का प्रोग्राम दवाने साहब ने रखा है. आप सभी से रिक्वेस्ट है कि आप लोग सब लोग बगैर खाना खाए हुए, बगैर भोजन किए हुए कोई यहाँ से नहीं जाएगा. सब लोग आप लोग भोजन करिए, उसके बाद अपने अपने स्थान पर जाइए. धन्यवाद सर. भीमाचं गाणं डीजेला वाजत. ओ भीमाचं गाणं डीजेला वाजत. जय भीमचं नाव जगी गाजत. जय भीमचं नाव जगी गाजत. नाचायला पोर पोरी नाही लाजत. गाणं भीमाचं गाणं डीजेला वाजत. हो भीमाचं गाणं डीजेला वाजत. भीमाचं गाणं डीजेला वाजत. हो भीमाचं गाणं डीजेला वाजत.
गाणं भीमाचं गाणं डीजेला वाजत. हो भीमाचं गाणं डीजेला वाजत. गाणं भीमाचं गाणं डीजेला वाजत. हो भीमाचं गाणं डीजेला वाजत. जय भीमचं नाव जगी गाजत. जय भीमचं नाव जगी गाजत. नाचायला पोर पुरी नाही लाजत. गाणं भीमाचं गाणं डीजेला वाजत. हो भीमाचं गाणं डीजेला वाजत. हो भीमाचं गाणं डीजेला वाजत. हो भीमाचं गाणं डीजेला वाजत. तरी संकटात